कृष्ण जन्म. देवकी आणि वासुदेवाला कंसाने कारागृहात टाकले आणि त्यांच्या सेवकांना पहारा देण्याची आज्ञा केली. प्रत्येक वेळेला देवकीच्या बाळाचा जन्म झाल्यानंतर कंस कारागृहात जाऊन देवकी व वासुदेवाची भेट घेत असे आणि बाळाला त्यांच्याकडून घेऊन भिंतीवर बाळाचे डोके आपटून बाळाला ठार करत असे. जेव्हा 7व्या वेळेला देवकी गर्भवती राहिली तेव्हा तो गर्भ वृंदावनात रोहिणीच्या उदरात चमत्काररीत्या धाडला गेला. बाळाच्या पोटातच मृत्यू झाल्याचे कंसाला सांगण्यात आले. देवकी आणि वासुदेवाचा 8वा पुत्र म्हणजेच श्रीकृष्णाचा जन्म मध्यरात्री झाला आणि हा विशेष दिवस कृष्ण जन्म म्हणून साजरा केला जातो. तात्पर्य: तुम्ही कुणाला शब्द दिल्यास तो पाळावा.